अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे अमावस्या. उद्या दर्श अमावस्या आहे, ज्याला दीप अमावस्या देखील म्हणतात आणि गतहारी अमावस्या देखील म्हणतात. तर अमावस्येची सुरुवात ही आज रात्री 1:53 होणार आहे आणि उद्या रात्री म्हणजे 12 तारखेला रात्री 11:06 अमावस्येची समाप्ती होणार आहे. तर ही अमावस्या एवढी का महत्त्वाची आहे? या दिवशी आपल्याला मुलांचं औक्षण देखील करायचं आहे. ते कसं करायचं आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर या अमावस्याला गतहारी अमावस्या देखील म्हणतात. तर ते का म्हणतात? गतहारी अमावस्या म्हणजे काय, की आपल्या जीवनामधले ज्या काही वाईट गोष्टी घडल्या किंवा आपल्या कर्मातून काही वाईट गोष्टी घडल्या, तर त्या गतहारी म्हणजे त्या गत जाऊन नाविन्याची सुरुवात किंवा इथून पुढचं जे जीवन आहे ते आपलं आयुष्य खूप सुंदर आणि छान पद्धतीने जाण्यासाठी आपण भगवंताकडे महाराजांकडे प्रार्थना करत असतो आणि इथून पुढचं आयुष्य हे आपलं सुरळीतपणे चालू राहते. आणि या दिवशी दिव्यांची देखील पूजा केली जाते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दिव्यांची पूजा केली जाते. म्हणजे कोणी कणकेचे दिवे बनवून देखील त्याची पूजा केली जाते किंवा आपल्याकडे जे दिवे असतात त्याची देखील आपण या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे. तर उद्या रात्रीपर्यंत म्हणजे 11:06 अमावस्या आहे. तर उद्या दिवसभर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यासोबतच आपल्याला सेवा देखील करणे गरजेचं असतं. श्री गजानन महाराजांची सेवा, स्तोत्र असेल, बावन्नीचं वाचन असेल किंवा नित्यसेवेमध्ये अनेक जण श्री गजानन महाराजांचं पारायण करत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे की नित्यसेवा त्यांची चालू आहे. तर उद्या आवर्जून एक काम करायचं आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. आता मुलं आणि मुली यामध्ये काही भेदाभेद राहिला नाही, त्यामुळे आवर्जून तुम्ही उद्या तुमच्याकडे मुलं असतील किंवा मुली असतील तुम्हाला, तर आवर्जून त्यांचं औक्षण करायचं आहे. तर औक्षण तुम्ही सायंकाळच्या वेळी करू शकता. म्हणजे आपण जी दिव्यांची पूजा करतो त्यातलाच एक दिवा घेऊन तुम्ही त्यांचं औक्षण करू शकता. तर औक्षण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मुलांना तुम्ही गजानन बावन्नी म्हणा लावा किंवा तुम्ही स्वतः म्हणा किंवा मग रामरक्षाचा पाठ देखील आवर्जून उद्याच्या दिवशी करा. तर यासाठी की रामरक्षेमध्ये देखील सांगितलं आहे की आपल्या पूर्ण अवयवांचं संरक्षण करायचं आहे. आणि श्री गजानन महाराजांची बावन्नी देखील अशीच आहे की जय जय सद्गुरू गजानना रक्षक तूची भक्तजन. त्यामुळे औक्षण करताना तुम्ही ह्या दोन गोष्टी आवर्जून करा, म्हणा आणि मुलांकडून देखील करून घ्या आणि मुलांचं औक्षण देखील आवर्जून करा. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी भात असतो, जो भात शिजवला जातो बिना मिठाचा, त्या भाताने दृष्ट देखील काढल्या जाते. किंवा औक्षण करताना कणकेचे दिवे लावूनच औक्षण केले जाते किंवा काही ठिकाणी पंथीने औक्षण केलं जाते किंवा काही ठिकाणी आपल्या जो नेहमीची फुलवात असते त्याने औक्षण केले जाते. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही औक्षण करू शकता. परंतु उद्याची जी अमावस्या आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी मुलांचं औक्षण नक्की करा. यामागे कथा देखील आहे की श्रीकृष्णाचा जन्म जेव्हा झाला होता त्यावेळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्रीकृष्णाने अनेक राक्षसांचा वध केला आहे. म्हणजे भागवतामध्ये एवढं वर्णन आहे की करोडो राक्षसांचा वध भगवान श्रीकृष्णाने केला आहे. तर ते जन्म झाले होते तेव्हापासूनच राक्षस त्यांच्या मागे लागले होते, कारण कंस मामाला भीती होती की म्हणजे तशी आकाशवाणी झाली होती की तुझ्या भाच्याच्या थ्रूच तुझा मृत्यू ओढवणार आहे. तर त्यामुळे कंस हा क्रूर राजा होताच, तर आणि मामा देखील होता. त्यामुळे मग त्याने अनेक प्रकारचे राक्षस श्रीकृष्णाला मारण्यासाठी मागे लावले होते. तर त्यातला एक राक्षसाचा जो वध आहे तो फक्त भगवान श्रीकृष्णाच्या तेजाने होतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण खूप छोटे असताना, तर तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आईने म्हणजे यशोदा मातेने आणि तिथल्या ज्या काही गोकुळातल्या गोपी होत्या त्यांनी भगवान श्रीकृष्णाची औक्षण केलं होतं आणि तुझं तेज असंच राहो, परंतु तुझ्यावरची जी इडापिडा आहे ती टळून जावं. त्यामुळे आणि तो दिवस हा दीप अमावस्येचाच होता, दर्श अमावस्येचाच होता. त्यामुळे मग या दिवसाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलाचं औक्षण करावं. तुम्हाला दृष्ट काढायची असेल तर तुम्ही भाताने दृष्ट देखील काढू शकता. बिना मिठाचा भात घ्यायचा आहे. सकाळी 12च्या आत, म्हणजे आता उद्या तर सगळ्यांना स्कूलच असणार आहे, वर्किंग डे आहे. तर तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर मुलं शाळेत जायच्या अगोदर बिना मिठाचा भात तुम्ही शिजून घ्या आणि त्याने तुम्ही दृष्ट देखील काढू शकता. आता अनेक जणांना असं वाटेल की आमच्याकडे पद्धत नाही तर करावं की नाही करावं. तर पद्धती आपल्याला माहीत असतात. म्हणजे कालानुरूप पद्धतीचं कसं होते की त्या पद्धती लोप पावत जातात. परंतु आपल्याला जर माहीत झालं तर करायला काही हरकत नाही, काही वाईट गोष्ट नाही. आपण मुलांचं औक्षण करावं. त्या अगोदर मुलांची दृष्ट काढून घ्यावी. संध्याकाळची तुम्ही औक्षण कराल त्यावेळी श्री गजानन महाराजांची बावन्नी म्हणा लावा. मुलांना रामरक्षा येत नसेल तर रामरक्षा तुम्ही मोबाईलवरती लावून
तुम्ही ऐकू शकता. यूट्यूबवर लावून मुलांना ऐकावा. आणि सायंकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही मुलांचं औक्षण करा. त्या अगोदर तुम्ही 12च्या आत दृष्ट काढून घ्या. म्हणजे मुलं स्कूलमध्ये जायच्या आत तुम्ही दृष्ट काढून घेऊ शकता. आणि त्या भाताचं काय करायचं आहे, समजा आता तुम्ही एवढा एक वाटीवर जर का भात शिजवला आणि तुमच्याकडे 2 मुलं असतील तर त्याचे 2 भाग करा. त्यांच्यावर वरतून खाली 7 वेळेस ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर तो जो भात आहे तुम्ही टेरेसवरती वगैरे तुम्ही कुठे ठेवून देऊ शकता. आणि मग म्हणजे कुठेही, टेरेस नसेल तर गॅलरीमध्ये ठेवा. किंवा मग एखाद्या खाली जमिनीवरचं घर असेल तर मग एखाद्या मुक्या प्राण्याला तुम्ही तो भात खायला देऊ शकता. म्हणजे कुणीतरी तो भात खाल्ला पाहिजे एखाद्या प्राण्याने, अशा पद्धतीने तो भात ठेवायचा आहे. त्यानंतर सायंकाळच्या वेळी मुलांचं औक्षण करा. गजानन स्तोत्र 52चं तुम्ही पठण करा. त्यांना देखील वाचायला लावा. आणि एक दिवस असा तरी आठवड्यातला ठेवून घ्या की त्या दिवशी आपल्या मुलांनी 52 वाचायला हवी किंवा रामरक्षा वाचायला हवी. तर उद्या दर्श अमावस्या आहे, तर दर्श अमावस्येच्या दिवशी नक्की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.